शिवरायांनी जर अफजल खान वाघ नखाने आणि विचव्याने फाडला तर मग खानाच्या वकिलाला कृष्णाजी भास्कराला शिवरायांनी पट्ट्याने कसे काय मारले? शिवरायांच्या हातात वाघ नख आणि विचवा यांच्या जागी अचानक हा पट्टा कसा काय प्रकट झाला? शिवरायांनी प्रतापगडावर झालेल्या भेटीत अफजल खान फाडला होता. या सुप्रसिद्ध प्रसंगावर अनेकांना मनात येणारा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न अगदी नेमका आहे, नक्कीच विचार करायला लावणारा आहे आणि उत्तर द्यायला सुद्धा तसा थोडासा अवघडच आहे. या घटनेची जी शिवकालीन वर्णने आहेत काही जागी परस्पर विरोधी आहेत, त्यामुळे तर आपण जास्तच घोटाळ्यात पडतो. पण तो प्रसंग नेमका कसा घडला याचे पुराव्याच्या मधून स्पष्ट उत्तर मिळत नाही. म्हणून त्या प्रश्नाचा नादच सोडून देणे मी बरोबर होणार नाही. कारण अफजल खानाची स्वारी हे जसे शिवस्वराज्यावरील प्रचंड मोठे असे आक्रमण होते, तसेच ते खुद्द शिवरायांच्यावर आलेले वैयक्तिक आणि जीवघेणे असे प्राण संकट सुद्धा होते. याशिवाय तो प्रसंग खरोखरच तशाच प्रकारे घडलेला आहे. म्हणूनच पुराव्यांच्या अभावी त्यातील वर्णनांच्या सोबत आपल्याला बौद्धिक कुस्ती खेळणे भागच पडते. सर्व उपलब्ध वर्णनांचा आधार घेऊन या सर्वांचा नेमका मेळ घातला तर वाघ नख आणि विचव्याच्या जागी पट्टा शिवरायांच्या हातात कसा आला हे आपल्याला कळू शकते. नेमके तेच या भागात सादर करीत आहे. आधी त्या प्रसंगातील सर्वांना माहीत असलेले पुरावे आणि वर्णने थोडक्यात सांगते. अफजल खानानेच आधी शिवरायांच्या कुशीवर कटारीचा वार केला. शिवरायांनी लगेचच वाघ नखांचा आणि विचव्याचा मारा करून खानाचे पोट फाडले. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याने शिवरायांच्या डोक्यावर तलवारीचा वार केला. शिवरायांनी तो वार अडवून पट्ट्याच्या घावाने कृष्णाजी भास्कराला ठार मारले. शिवरायांच्या वर चालून आलेला बडा सय्यद उर्फ सय्यद बंडाला जिवा महालेंनी ठार केले. यानंतर शामियान्याच्या बाहेर आलेल्या शिवरायांच्या वर खानाच्या अंगरक्षक हल्ला करण्यासाठी धावून आले, तेव्हा शिवरायांनी त्यांच्या हातातील तलवार आणि पट्टा वेगाने स्वतःभोवती गर फिरवत एक अभेद्य तट संरक्षण वलय स्वतःभोवती तयार केले. यातला शेवटचा पुरावा तसा अजूनही फारसा परिचित नाही, पण शिवरायांच्या हातात तलवार आणि पट्टा होता हे स्पष्ट करणारा महत्वाचा असा पुरावा आहे. म्हणून तोच इथे अगोदरच सांगितला आहे. आता हे वर्णन ऐकल्यावर साहजिकच पडणारे प्रश्न म्हणजे शिवरायांच्या हातात वाघ नख आणि विचव्याच्या जागी अचानकपणे तलवार आणि पट्टा कुठून आला? मग वाघ नख आणि विचवा कुठे गायब झाले? या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपण जे अपरिचित पुरावे पाहणार आहोत त्यामध्ये शिवरायांचे राजकवी परमानंद यांचा शिवभारत हा ग्रंथ, शिवरायांचे मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस यांनी लिहिलेली 91 कलमी बखर आणि शिवरायांच्या राजमंडळातील एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासद बखर या 3 पुस्तकांमधील पुरावे आणि त्यातील वर्णने समाविष्ट आहेत. या तीनही व्यक्ती खुद्द शिवरायांच्या पदरी असल्यामुळे या तीनही पुस्तकातील वर्णने आणि पुरावे जास्त महत्त्वाचे आहेत. सुरुवातीला आपण पाहिले ते पुरावे देखील यातीलच आहेत. या बरोबरच एक महत्त्वाचा पुरावा म्हणून वाई परगण्याच्या यादीनामा सुद्धा या सर्व प्रसंगाच्या वर्णनात वापरलेला आहे. चला आता मुख्य विषयाला सुरुवात करूया. यामध्ये आपण आधी पाहिलेले पुरावे ज्यामध्ये आहेत त्याच ग्रंथ आणि बखरीमधील पण आजवर अपरिचित आणि दुर्लक्षित राहिलेल्या अशा महत्त्वाच्या पुराव्यांची आणि वर्णनांची भर घालून तो सर्व प्रसंग वर्णन केला जाणार आहे. मी करणार असलेल्या या वर्णनात जिथे थेट पुरावे नाहीत तिथे मी असावे नसावे असे मोगम शब्द न वापरता थेट प्रसंग वर्णन तर्कांसह मधल्या जागा भरून काढत सलगपणे करणार आहे. आता त्या दुर्लक्षित महत्त्वाच्या पुराव्यांच्या सह हा प्रसंग मांडते. प्रतापगडापाशी झालेल्या त्या सुप्रसिद्ध भेटीसाठी ज्या अटी ठरल्या होत्या त्यानुसार अफजल खानाने स्वतः सशस्त्र निघावे आणि शिवरायांनी सशस्त्र येऊन पाहुण्यांचा आदर सत्कार करावा हे ठरलेलेच होते. खानाच्या भेटीसाठी प्रतापगडावरून निघताना शिवरायांनी एक तलवार आणि एक पट्टा त्यांच्या सोबत घेतला होता. त्याचबरोबर शिवरायांनी डाव्या हातामध्ये वाघ नख घातले होते आणि एक विचवा सुद्धा घेतला होता. हा विचवा कुठे होता तर तो शिवरायांच्या डाव्या हाताच्या अस्तनीत
म्हणजे अंगरक्याच्या बाहीत लपवलेला होता. म्हणजेच तो अंगरक्याच्या डाव्या बाहीच्या आत डाव्या हाताच्या मनगटापासून ते कोपऱ्यापर्यंतच्या भागात लपवला होता. शिवराय शामियानात खानासमोर आले तेव्हा खानाने त्याच्या हातातील अकुंठित म्हणजे बिनमेण्याची नागवी उघडी तलवार त्यांच्या ब्राह्मण सेवकाकडे म्हणजेच कृष्णाजी भास्कराकडे दिली. का दिली तर शिवरायांचा विश्वास आपल्यावर बसावा आणि त्यांनी निर्धास्तपणे मिठी मारायला तयार व्हावे. शिवरायांनी खानाने त्याची तलवार कृष्णाजी भास्करांकडे दिलेली पाहताच त्यांच्या जवळची तलवार आणि पट्टा त्यांचे वकील पंताजी गोपीनाथ यांच्याकडे दिली. का दिली तर खानाने जसे तो दगा करणार नाही असे भासवले होते तसेच आपणही दगा काही करणार नाही हे खानाला पटावे म्हणून पंताजींच्याकडे दिली. दुसरा मुद्दा म्हणजे पट्टा आणि तलवार ही दोन लांब शस्त्रे हातात घेऊन समोरच्या व्यक्तीला मिठी मारता येणे शक्यच नाही. शिवाय अफजल खानाने तसे करूही दिले नसते. खानाने जशी त्याची उघडी तलवार कृष्णाजी भास्कराकडे दिली त्याचप्रमाणे शिवरायांनी सुद्धा उघडी तलवारच पट्ट्यासोबत गोपीनाथ पंताजीकडे दिली. भेटीच्या चौथऱ्याच्या समोर खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हा एका बाजूला उभा होता तर शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ दुसऱ्या बाजूला उभे होते. शिवराय भेटीच्या चौथऱ्यावर चढताच आधी अफजल खान आणि शिवराय यांच्यात थोडी बोलाचाली झाली. त्यानंतर खानाने शिवरायांना मिठी मारली आणि अचानकपणे झटकन शिवरायांची मान खानाने त्याच्या डाव्या काखेत दाबून धरून उजव्या हाताने लपवलेली कट्यार काढून शिवरायांच्या कुशीत त्या कटारीचा वार केला. शिवरायांनी त्यांच्या पोशाखाच्या आत जाळीदार चिलखत घातलेले असल्यामुळे कटारीचा हा वार नाकामी झाला. शिवरायांनी लगेचच त्यांच्या उजव्या हाताने डाव्या हाताच्या बाहीत लपवलेला विचवा काढून तो उजव्या हातात घेतला. डाव्या हातातील वाघनख्यांचा मारा खानाच्या पोटावर केला आणि मागोमाग उजव्या हातातील विचवा खानाच्या पोटात खुपसून त्याचे पोट फाडले. या अचानक झालेल्या घावामुळे अफजल खानाची मिठी आपोआपच थोडी सैल झाली. नेमक्या याच वेळेचा याच संधीचा फायदा घेऊन शिवरायांनी मान असडून म्हणजे जोरात हिसका देऊन त्यांची मान सोडून घेतली आणि भेटीच्या चौथऱ्यावरून खाली उडी मारली. शिवरायांनी पोट फाडल्यामुळे वेदनेने ओरडत खान कृष्णाजी भास्कराला म्हणाला, या शत्रूला वेगाने ठार मारा. आता शिवरायांच्या पासून काही अंतरावर असलेला कृष्णाजी भास्कर खानानेच त्याला दिलेली नागवी तलवार उगारून शिवरायांच्या रोखाने चाल करून येऊ लागला. आता सुरू होतो तो नेमका क्षण. इथेच मिळते आपल्या सुरुवातीला पाहिलेल्या प्रश्नांची उत्तरे. आणि यावेळी घडलेले ते असे. खानाचे पोट फाडून शिवरायांनी भेटीच्या चौथऱ्यावरून उडी मारली ती पंताजी पंतांच्या बाजूला. कारण महाराजांची तलवार आणि पट्टा ही दोन मुख्य शस्त्रे पंताजींच्या हातात होती. यावेळी कृष्णाजी भास्कराची अवस्था कशी होती तर शिवरायांनी जेव्हा चौथऱ्यावरून खाली उडी मारली तेव्हा चौथऱ्यावर नेमके काय घडले होते त्याचा अर्थ कळायला अफजल खानाचा शिवरायांना मारण्याचा आदेश कानी पडून तो समजायला आणि त्यानुसार महाराजांच्या वरती तलवार उगारून चालून जायला कृष्णाजी भास्कराला किमान 4-5 सेकंद तरी लागलेच होते. नेमक्या याच 4-5 सेकंदाचा आता कृष्णाजी भास्कर तलवार घेऊन चालून येणार. तो तलवार घेऊन चालून येत आहे हे पाहताच महाराजांनी अत्यंत वेगाने हातातील वाघनख आणि विचवा एकतर काढून जमिनीवर टाकले, स्वतःच्या कमरेला खोचले किंवा ते पंताजी पंत यांच्याकडे दिले. कारण तलवार आणि पट्टा हाती धरणे हे वाघनख आणि विचवा हातात असताना शक्यच नसते. म्हणून काढले आणि तितक्याच वेगाने पंताजींच्या हातातील तलवार एका हातात घेतली आणि पट्टा दुसऱ्या हाती घेतला. या वेळेपर्यंत कृष्णाजी भास्कर तलवार उगारून महाराजांच्या अगदी जवळ आला होता आणि तो तलवारीचा वार महाराजांच्या वर करण्याच्या बेतात होता. तलवार हवेतून महाराजांच्या डोक्याच्या रोखाने येत होती. यावेळी महाराजांनी झटकन आधी त्यांच्या हातातील तलवारीने कृष्णाजी भास्कराचा तो जीवघेणा वार अडवला आणि कृष्णाजी भास्कराला सावरणे आणि पुन्हा वार करण्याची कुठलीही संधी न देता महाराजांनी झटकन कृष्णाजीला ठार मारले. महाराजांच्या हातातील वाघनख आणि विचवा नाहीसा होऊन पट्टा आणि तलवार त्यांच्या हाती कशी आली यापेक्षा दुसरे आणखी स्पष्टीकरण माझ्या मते असू शकत नाही. आणि हा सर्व प्रसंग घडलाय महाराजांनी चौथऱ्यावरून खाली उडी मारल्यानंतर केवळ 8 ते 10 सेकंदात. आणि यातीलच पहिल्या 4 ते 5 सेकंदात महाराजांनी वाघनख आणि विचवा काढून
टाकून हातामध्ये पट्टा आणि तलवार घेतली होती। यातील महाराजांची कट्ट्यावरून उडी कोणत्या बाजूला मारायची या दिशेचे अवधान कृष्णाजी भास्कर तलवारीने हल्ला करणार आणि त्याच्याशी लढून त्याला मारायला वाघनख आणि विचवा हे निरुपयोगी ठरणार, कारण तलवारीने वार करणाऱ्या व्यक्तीचे शरीर ज्याच्यापासून वार करणार आहे त्या व्यक्तीपासून किमान 4 ते 5 फूट लांब अंतरावर असते। अशा परिस्थितीत विचवा आणि वाघनख ही लहान शस्त्रा कामाची नसतात हे क्षणार्धात ओळखून महाराजांनी शस्त्राची झटकन केलेली निवड आणि अदलाबदल यातील महाराजांचे प्रसंगावधान कृष्णाजी भास्कराचा अचानक झालेला तो वार अडवण्यामधील आणि त्यांच्या वर पट्ट्याने तात्काळ उलटा प्रतिहल्ला करण्यातील शिवरायांची विजेसारखी चपळाई आणि शस्त्र कौशल्य खरोखरच अतुलनीय आणि आपल्याला आश्चर्यचकित करून टाकणारे आहे। हे असे काही करणे भल्या भल्यांना कल्पनेत सुद्धा न जमणारे आहे। या सर्व कृती महाराजांनी अत्यंत वेगाने आणि अचूकपणे केलेल्या आहेत। त्या क्षणामधील शिवरायांचा तो विजयसारखा अकल्पनीय वेगच आपण सर्वात आधी पाहिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रसंगावधान, चपळाई याचबरोबर कोणत्या परिस्थितीत नेमके काय वेगळे घडू शकते, शत्रूच्या हालचाली किती वेगवेगळ्या प्रकारच्या आणि कशा कशा पद्धतीने होऊ शकतात हे अगदी अचूक जाणणाऱ्या शिवरायांच्या समोर प्रतिस्पर्ध्याच्या सर्व संभाव्य चाली आधीच ओळखणारे आणि त्याच वेळी अनेक प्रकारच्या प्रतिचाली एकाच वेळी रचणारे जगातील सर्वश्रेष्ठ बुद्धिमान सुद्धा आदराने मान झुकून मुजरा करतील हे नक्की आहे। याच विषयावरील शिवरायांचे अनेक अद्वितीय गुण समोर आणणारे अफजल खानाच्या कबरीचा संपूर्ण इतिहास, कृष्णाजी भास्कर मारला की सोडला, वकिलाच्या वेशातील मारेकरी कृष्णाजी भास्कराचे आडनाव कुलकर्णी नाहीच, भेटीवेळची शिवराय खान आणि कृष्णाजी भास्कर यांच्यातील बोलाचालीचे हाय टेन्शन, खडाजंगी, शिवरायांनी खान फाडला ती नेमकी जागा सापडली हे व्हिडिओ देखील तुम्ही अजून पाहिले नसतील तर जरूर पहा। मित्रांनो, शिवरायांच्या हातात कृष्णाजी भास्कराला मारताना वाघनखाच्या जागी अचानक पट्टा कसा काय आला या महत्वाच्या प्रश्नाच्या पुराव्यांच्या मध्ये तर्कांची भर घालून सादर केलेले हे उत्तर तुम्हाला पटते की नाही ते कमेंट मध्ये जरूर सांगा। माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। एक सुंदरशी कमेंट देखील तुम्ही नक्की करा। तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते। तसेच बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून पाहतात, कुठल्या गावातून पाहतात, कुठल्या स्थानावरून पाहतात हे कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे आम्हाला देखील कळेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय। तर मित्रांनो,